गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहे उत्तप्पेची रेसिपी। उडदाची डाळ व तांदूळ हे मी 3 ते 4 दिवसासाठी भिजवून घेतले होते व आता त्याचं मी ते बॅटर तयार करून घेतलेलं आहे। त्यात मी थोडासा सोडा टाकणार आहे व थोडंसं मीठ मी त्यामध्ये घालणार आहे आणि हे चांगलं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। सारखं फिरवल्यामुळे आपलं बॅटर हे खूप छान होतं व त्यामुळे उत्तप्पे हे चांगले आपले स्पंज होतात। तुम्हाला मी ते दाखवलेलं आहे। हां बघा, असं सारखं त्याला फिरवायचं आहे। आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर आपण आता तव्यावर उत्तप्पा घालून घेणार आहे। हा बिना पॅनचा मी उत्तप्पा तुम्हाला दाखवत आहे। तुम्ही बघा किती छान असा। आता त्यावर 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवून घेणार आहे। आपला उत्तप्पा बघा किती छान असा म्हणजे पटकन निघलेला आहे। तो तव्याला चिटकलेला नाही आणि काहीच नाही। 3 ते 4 दिवस भिजू घातल्यामुळे त्याला छान अशी आंबूस टेस्ट आलेली आहे। तुम्ही बघू शकता आपला उत्तप्पा किती छान असा रेडी आहे। तुम्ही हा उत्तप्पा सांबार सोबतही खाऊ शकता किंवा सॉस सोबतही तुम्ही खाऊ शकता। व्हिडिओ हा तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। उत्तप्पा हा कसा मी बनवलेला आहे तुम्ही बघा। आपला उत्तप्पा किती स्पंजी झालेला आहे। तर किती छान असे बॅटर छान असल्यामुळे किती छान अशी जाळीदार आपला उत्तप्पा तयार आहे। आपला हा नाश्ता रेडी आहे। बघा किती छान असत। चला तुम्ही या सर्व करायला। थँक्यू।